तर राज्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असताना गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे। गणेश विसर्जन घाटावर जनरेटरमधील वायर तुटून तब्बल 11 गणेश भक्तांना विजेचा झटका बसलाय। जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती असून वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेश भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा म्हणून जनरेटर लावण्यात आलं होतं। मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडल्यानं त्याला विजेचा शॉक लागला। हे पाहून त्याचं कुटुंबीय वाचवण्यासाठी पुढे आलं असता त्यांनाही विजेचा शॉक बसलाय। यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर पटवर्धन हॉस्पिटल या ठिकाणी 2 जण दाखल आहेत। लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दोघांना भरती करण्यात आले। पटेल हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत। तर यवतमाळच्या आर्णी तालुक्यात गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोघांचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय। गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान गावंडे अशी मृत तरुणांची नावे। दोघंही मित्रांसोबत विसर्जनासाठी गेले होते। यावेळेस पाण्यात उतरले असता दोघंही बुडाले आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान डॉक्टरांनी वेळीच उपचार न केल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केलाय।